बैलांचं स्ट्रक्चर नागेडॉन मित्रांनो नमस्कार। मागील मुलाखतीमध्ये आपण बघितलं की आपण दीपक शेठ सावंत यांच्या गोट्यावर एक मुलाखत घ्यायला आलो असतो। ती मुलाखत म्हणजे जे आता निर्वाचित नवीन खाद्यामध्ये एक आले ते म्हणजे महाराष्ट्र केसरी आणि कमी कालावधीमध्ये सर्व गाडा मालकांचे जे आवडीचं खाद्य बनलंय त्याच खाद्याबद्दल आज आपण महड येथे आलो आहोत। आणि महडमध्ये एक प्रसिद्ध गाडा मालक अजय शेठ हनुमान शेठ पिंगळे यांच्या गोट्यावर आलो आहोत आणि त्यांच्या गोट्याची जर ख्याती सांगायला गेलो तर आज बैलगाडा शर्यत क्षेत्रातील चांगली एक 10 ते 15 बैल त्यांच्या दावणीला आहेत आणि प्रत्येक बैलामध्ये एक आपल्याला विशिष्टता बघायला मिळते। प्रत्येक बैलामध्ये एक प्रकारची बलाढ्य ताकद दिसते आणि चमक आहे। तर ती त्याच्या मागचं रहस्य आपण त्यांना विचारणार आहोत। साहजिकच महाराष्ट्र केसरी खाद्य आपल्या समोर आहे म्हटल्यावर महाराष्ट्र केसरी खाद्य ते वापरत आहेत, परंतु त्यांच्या दृष्टीने त्याचा उपयोग आणि बैलांना झालेली त्यांची सुधारणा हीच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार। आता दादा सर्वप्रथम तुमचा परिचय आम्हाला द्या, तुमचं नाव वगैरे। माझं नाव अजय हनुमंत पिंगळे, मी राहतो मडमध्ये। तर दादा आता सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे महाराष्ट्र केसरी खाद्याची आणि सर्व गाड्या मालकांमध्ये एक उत्सुकता लागली की महाराष्ट्र केसरी खाद्य कसं आहे आणि कोणी कोणी कसं वापरतंय। तर काय सांगाल तुम्ही कधीपासून वापरताय? वर्ष आला एक महाराष्ट्र केसरी वापरतोय आम्ही। अमर भाऊ यांनी आम्हाला सजेस्ट केलं खाणं घ्या। आता बैलांमध्ये भरपूर सुधारणा आहे। पहिले ते दमायचे वगैरे, आता तरी आमच्या बैलांना पावाने वगैरे नाहीये, पण तरी ते या खाण्यामुळे मजबूत राहतात आणि चांगलं पळतात। म्हणजे सरासरी जर बघायला गेलो तर प्रत्येक बैलाला तुमचं हेच खाद्य, पण काय वासरांना कमी आणि बैलांना जास्त असा काय प्रकार आहे का? हा, वासरांना कमी घालतो आणि बैलांना जास्त। काय म्हणजे बैलांच्या पचन संस्थेमध्ये म्हणजे काय कधी बिघाड असा? नाही, कधीच नाही। योग्य खाणं आहे एकदम। म्हणजे जर तर मित्रांनो आपण बघू शकता की असं नाहीये की आपण एक वापरत नाही आणि कोणाच्या पण समोर आणून बॅग ठेवले आणि विचारतोय। प्रॉपर ते वापरतात, वर्ष झालाय आणि एक बैल नसून तर दावणीला जवळजवळ 10 ते 15 बैल आहेत आणि प्रत्येक बैलाला हेच खाद्य त्यांच्याकडे वापरले जाते आणि त्याचा रिझल्ट असा आहे की वर्षभरामध्ये सगळी बैल चांगल्या प्रकारे गुलाला जातात। तर आता काय सांगाल खाद्य वापरल्यापासून काय बिनजोड वगैरे? बिनजोडला आमचे असतेच शर्यत खूप देखले आणि तब्येत शरीरष्टी सगळ्यांनी बैलांचे बघितले ते खाण्यामुळे मजबूत आहे। एक प्रकारे बघायला गेलो तर कुठला बैल आजारी वगैरे नाही, कधीच नाही। म्हणजे एक प्रकारचे जर बघायला गेलो तर बैलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते, पचनशक्ती चांगली होते आणि पचनशक्ती पण चांगली आहे। आणि जे याच्यामध्ये जे घटक वापरले मागील मुलाखतीमध्ये साहेबांनी सांगितलं की कुठले कुठले घटक वापरलेत आणि काय काय आहे, तर त्यानुसार चांगल्या प्रकारचं बैलांमध्ये सुधारणा दिसते। तर आता भविष्यात याच्यामध्ये मागील मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये अपडेट होणार आहे। तर दादा एकदा तुम्ही सांगा यांना की कशा प्रकारे अपडेट करणार आहे शेतकऱ्यांना। ह्याच्यामध्ये आपण अजून आता अनेक आयटम वाढवतोय, 4 ते 5 आयटम अजून वाढवतोय। क्वालिटीमध्ये तुम्ही आता सुद्धा क्वालिटी आपली बेटरच आहे, पण त्याच्यामध्ये अजून गाडा मालकांसाठी चांगल्या रीतीने बैल वगैरे घातला पाळला पाहिजे, एनर्जी बूस्ट झाली पाहिजे चांगली, त्याला पळ चांगला वाढला पाहिजे, त्याच्यावरती आपण काम करतोय। त्या गोष्टीवरती आपण आता काम चालू आहे। आपले आधी संबंधी आता अपडेट खाद्य आपले येणार आहे। म्हणजे गाडा मालकांसाठी दादा सुवर्ण संधी आहे की आता जे काही गाडा मालकाचं नवीन जे गाडा मालक आहेत त्यांना अजून माहितीच नाही पहिल्या बॅगेमध्ये आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय फरक आहे, परंतु आता तुम्ही पहिली बॅग वापरताय, त्यानंतर अमर भाऊंकडे दुसऱ्या बॅगेचं अपडेट येईल, त्यानंतर नक्कीच ते खाद्य तुमच्या गोट्यात असणार आहे। तर मग त्यानंतर आपण एक महिनाभर ते खाद्य किंवा 15 दिवस वापरल्यानंतर पण पुन्हा एकदा तुमची मुलाखत घेऊ की त्या खाद्यामध्ये काय तुम्हाला बदल जाणवतं। आता तर खाद्यामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला म्हणजे गाडा मालकांना तुम्ही सांगू शकता बिंदास घ्या। ठीक आहे। तर दादांच्या म्हणण्यानुसार आपण नक्कीच बघू शकता मित्रांनो की एक गाडा मालक आणि एक म्हणजे जर बघायला गेलो तर एक आपल्या सर्व गाडा मालकांमधील एक गाडा मालक म्हणून त्यांनी सर्वांना आवाहन केलं की तुम्ही देखील जर तुमच्या खिशाला परवडण्यासारखी बॅग आहे, 2000 मध्ये 40 किलोची बॅग आहे आणि तुमच्या खिशाला परवडण्यासारखी आहे, तर नक्कीच एकदा फक्त एक गाडा मालक किंवा मी सुद्धा माझ्या बैलांना यूज करतोय, युट्यूबर तर आहे परंतु मी सुद्धा एक गाडा मालक आहे, माझ्या बैलांना सुद्धा 1 वर्षापासून हे चालू आहे। तर मी सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा तुमच्या बैलांना एकदा हे ट्राय करून बघा। त्यांचं तर दादांचं म्हणणं असं आहे ज्यांनी हे प्रोडक्ट काढले, दादांनी आपल्याला मागील मुलाखतीत पण सांगितलं की मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की एकदा तुम्ही वापरून बघा, तुम्हाला जर रिझल्ट आला तरच तुम्ही ही बॅग वापरा, अन्यथा माझी बॅग वापरू नका।
तर मग मी सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, एकदा ह्या महाराष्ट्र केसरीला संधी देऊन बघा आणि आपल्या गोट्यामध्ये एकदा आणून बघा. नक्कीच तुमच्या बैलांमध्ये आणि त्यांच्या पळण्यामध्ये नक्कीच सुधारणा दिसेल. सर्वप्रथम तुमचा परिचय, तुमचं नाव वगैरे सांगा. माझं नाव अमर चंद्रकांत ठोंबरे. आपलं श्री सद्गुरु कृपा ट्रेडर्सने आपलं दुकान आहे, डोलोली स्टेशन जवळ आहे. आपण वर्षभरापासून आपण महाराष्ट्र केसरी सेल करतोय कुणाल ॲग्रोचा आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. त्याला बैलगाडा मालकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्या प्रोडक्टसाठी. म्हणजे एकूणच हा प्रोडक्ट जो आहे, एक आपण बैलांसाठी मिश्र खाद्य, एक बॅलन्स फीड म्हणून आपण सेल करतोय बैलगाडा मालकांसाठी आणि रिझल्ट आपण बघतोय. आज अजय हनुमंत शेठ पिंगले यांचे जी आपण मुलाखत घेतली त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपण एक वर्षापासून त्यांना हे सजेस्ट केलं होतं आणि त्याच्यात त्यांना रिझल्टही खूप सुंदर आलेला आहे. असे म्हणजे खूप गाडा मालकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला यावर आलेल्या आहेत. तर मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही हा प्रोडक्ट एकदा वापरून बघा. आपण एकदा तो प्रोडक्ट आपल्या गोठ्यात नेल्यानंतर, बैलाला वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच लक्षात येईल. आता दादा सर्वप्रथम म्हणजे कसं तुम्ही बोलले अजय शेठ, असे बरेचसे कस्टमर तुमच्या आता डोलोली भागात, खोपोली खालापूर भागात बरेचसे गाडा मालक आहेत. तर गाडा मालकांनी एकदा खाद्य नेल्यानंतर त्यांचं जे परत येण्याचं प्रमाण आहे ते कसं वाटलं? म्हणजे की एकदा नेल्यानंतर महाग वाटते की बैलांना फरक नाही पडत आहे? आता तुम्ही बरेचसे प्रोडक्ट सेल केले, त्याच्यामध्ये महाराष्ट्र केसरी आल्यापासून एक तुमच्या कडावच्या शाखेमध्ये इथे दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. तर काय सांगाल, इकडचा प्रतिसाद कसा आहे? कडाव आणि डोलोली शाखा याच्यात सोबत मी सांगेन की आपल्याकडे अजून मुरबाड शाखेमध्ये पण याच प्रोडक्ट मध्ये, चौक शाखेमध्ये याच प्रोडक्ट मध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे एकही कस्टमर मी म्हणेल की असं नाहीये की जो कस्टमर घेऊन गेलाय आणि त्याने रिपीट ऑर्डर नाही टाकली. तर आपण सुरुवातीला ज्यावेळेस तो प्रोडक्ट मार्केटमध्ये कस्टमरला आपल्या विश्वासावर देतो आणि त्यानंतर तो कस्टमर जो पुन्हा ऑर्डर टाकतो त्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर टाकतो. आज त्या प्रोडक्टची गुणवत्ता तशी आहे, त्यामुळे प्रोडक्टला आज रिपीटेड डिमांड येते आणि तो प्रोडक्ट मार्केटमध्ये अजून चालतोय. आजही प्रोडक्टवर त्या कस्टमरचा तितका विश्वास आहे आणि त्याची एक पावती म्हणून अजय शेठ पिंगळे यांनी आपली प्रतिक्रिया तर दिलेलीच आहे आणि आपण कस्टमर्सला त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी नक्कीच आवाहन करू. मित्रांनो नक्कीच धन्यवाद. आपण एक आता दीपक शेठ सावंत कडाव शाखेतून घेतलं त्यांना विचारलं, आज आपण इकडचे डोलिवली शाखेमधून अजय शेठना विचारलं. असे बरेचसे नामांकित गाडा मालक आपल्या परिसरात आहेत. नक्कीच पुढील मुलाखतींमध्ये आपण त्यांनाही विचारू. जे काही आहे ते रिअल आणि खरं गाडा मालकांची कुठली दिशाभूल न करता जे काय आहे ते गाडा मालकांसाठी आणि गाडा मालकांकडूनच आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच सर्वांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीला एक संधी द्यावी, तीच आपण विनंती करू. धन्यवाद. थँक्यू.